रिक्षातून प्रवास करताना चोरीला गेलेल्या तब्बल 23 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांचा अंबड पोलिसांनी अवघ्या काही दिवसात छडा लावत 2 आरोपींना जेरबंद केले आहे. गुन्हे शोध पथक आणि गुंडाविरोधी पथकाच्या संयुक्त कारवाईत 15 तोळे सोन्याची दागिने जप्त करण्यात आले असून पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. उंटवाडी सिरको येथील रहिवासी नलिनी धनराज गोसावी या 6 जून रोजी रिक्षेने चालत असताना रिक्षेने घरी जात असताना रिक्षातील एका इसमाने गॅस संपल्याचे नाटक करून त्यांना दुसऱ्या रिक्षेत बसविले. घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने चोरी गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा मार्ग काढला. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली मिळाली. त्यानंतर आरोपींकडून चोरीतील 15 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. या कारवाईत रोहिंद्र मल्लू घुमकर, रमेश बाबूराव जाधव या आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून एकूण 23 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली. अंबड पोलीस स्टेशन येथे रिक्षातून चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यामध्ये अंबड पोलीस तसेच गुंडाविरोधी पथक यांना संयुक्त कारवाईमध्ये यश आलेलं आहे. याच्यामध्ये सदर प्रकरणाची हकीकत अशी आहे की दिनांक 7 जून रोजी एक यातल्या महिला फिर्यादी आहेत, त्या जेव्हा निमाणी बस स्टॉप इथून रात्रीच्या वेळेस त्यांच्या घरी येत होत्या तेव्हा त्यांना एका ठिकाणी ड्रॉप करण्यात आला आणि रिक्षातील गॅस संपला असं सांगण्यात आलं. आणि तिथून नंतर त्या जेव्हा घरी आल्या तेव्हा त्यांच्या घरी आल्यानंतर लक्षात आलं की आपल्या जे बॅगेमधलं सोनं आहे आणि काही दागिने त्याच्यामध्ये होते जे आपण या ठिकाणी पाहू शकता ते चोरीला गेलेले आहेत. आणि ही इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर मग त्याच्यावरून अंबड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आमचे सिनियर पी आर साहेब असतील किंवा PI नवीनगिरी साहेब असतील, क्राईमचे वाघमोडे साहेब आहेत आणि विशेषतः APIचे आमचे API पडवकर साहेब यांच्या टीमनं त्याच्यामध्ये प्रायमरली सुरुवातीला वर्कआउट केलं. आणि त्याच्यामध्ये जेव्हा CCTV फुटेज जवळपास 150 CCTV फुटेज त्याच्यामध्ये चेक केले आणि एक आरोपीचं नाव त्याच्यामध्ये सर्वप्रथम रिक्षा निष्पन्न केली. ही रिक्षा आपण बघू शकता, याच्यामध्ये याला बोगस नंबर प्लेट असलेली ती रिक्षा होती, त्याच्यावरती कुठल्या प्रकारचा नंबर नव्हता. परंतु तरीही अगदी त्याचा मसरूपर्यंत म्हणजे पूर्ण शहरातून माग काढत त्या ठिकाणी आमचे लोक गेले. सायमल्टेनियसली त्यावेळेस एका आरोपीचं नाव निष्पन्न झालं आणि सोबतच आमचे गुंडाविरोधी पथकाचे जे PSI संदीप पवार आहेत आणि त्यांची टीम देखील याच्यावरती वर्कआउट करत होती. त्यांनी देखील याच्यातून एका आरोपीला अटक केलं आणि अशा एकूण 2 आरोपींना याच्यामध्ये अटक करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे. आणि याच्यामध्ये जो काही चोरीला गेलेला मुद्देमाल आहे तो आणि प्लस सोन्याचे दागिने प्लस रिक्षा असा एकूण जवळपास 23 लाखाचा मुद्देमाल त्या ठिकाणी 15 तोळे सोन्याचे दागिने आणि रिक्षा असा एकूण 23 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी ही आमचे अंबड पोलीस स्टेशनचे सिनियर PI त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीम आणि प्लस आमचे गुंडाविरोधी पथकाचे PSI संदीप पवार आणि त्यांची टीम यांनी संयुक्त केलेली आहे. त्याच्याबद्दल दोन्ही पथकांचे किंवा दोन्ही पोलीस स्टेशनचे अभिनंदन देखील करतो. आणि भविष्यात आणखीन याच्यामध्ये या टोळीकडून इतरही नाशिक शहरात आणि परिसरात घडलेले जे काही अशा स्वरूपाचे गुन्हे असतील ते देखील उघडकीस आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. याबाबत आपल्याला सगळ्यांना आश्वस्त. सर, जे आरोपी पकडले त्यांची पार्श्वभूमी काय, या अगोदर काही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत? त्याच्याबाबत अधिक तपास सुरू आहे. यांचे आणखीन साथीदार पण आहेत, त्यांचे देखील नाव निष्पन्न आहे, त्यांचा देखील शोध घेण्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळे याबाबत त्यांनी आणखीन काही गुन्हे केलेले आहेत काय, यांचे आणखीन काही साथीदार आहेत काय, या अनुषंगाने सविस्तर तपास आम्ही आणखी करत आहोत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगेंद्र सिंग राजपूत व गुन्हे शोध पथकाने ही यशस्वी कारवाई केली.